नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त 3 भेटवस्तू देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय शासनाकडून नुकताच घेण्यात आला आहे। या भेटवस्तू सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार आहेत। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून महिलांना विविध स्वरूपाचे लाभ हे दिले जात आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 2,40,00,000 महिलांना लाभ हा देण्यात आला आहे। याचप्रमाणे अजून काही अशा योजना आहेत की ज्यांचा आर्थिक लाभ महिलांना आता दिवाळी अगोदरच दिला जाणार आहे। म्हणजेच आता दिवाळी निमित्त महिलांना अजून 3 भेटवस्तू दिवाळीची ओवाळणी म्हणून शासनाकडून दिल्या जाणार आहेत आणि शक्य होईल तेवढ्या लवकर या 3 वस्तू महिलांना शासनाकडून मिळणार आहेत। कारण की आता लवकरच आचारसंहिता ही लागू होणार आहे। त्यानंतर सरकारकडून कोणतीही योजना राबवली जाणार नाही। त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच महिलांना 3 भेटवस्तू शासनाकडून मिळणार आहेत। तर त्या कोणत्या भेटवस्तू महिलांना आता मिळणार आहेत पण आता लगेचच जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, शेतकऱ्यांना देखील खुश करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे। शेतकऱ्यांना देखील बऱ्याचशा योजनांचे पैसे दिवाळीच्या अगोदरच मिळणार आहेत। आताच 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना 2 योजनांचे 4,000 रुपये मिळाले आहेत। ते पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत। 5 ऑक्टोबर रोजी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते। त्याचवेळी महाराष्ट्रातील वाशिम येथून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती PM किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2-2 हजार रुपयाप्रमाणे 4,000 रुपये जमा करण्यात आले। आणि आता अजून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखीन काही योजनांचे पैसे मिळणार आहेत, जसे की कापूस सोयाबीन अनुदान। कापूस सोयाबीन अनुदान हे काही शेतकऱ्यांना अगोदरच मिळालेले आहे, तर बरेचसे शेतकरी अजूनही बाकी आहेत। त्यांना देखील दिवाळी आधी हे अनुदान दिले जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, खरीप 2023 सालचा पीक विमा देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याबाबत शासनाकडून GR देखील काढण्यात आलेला आहे। त्यामुळे खरीप 2023चा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दिवाळी अगोदर जमा केला जाणार आहे। तसे मित्रांनो, महिलांना आता दिवाळी अगोदर शासनाकडून कोणत्या 3 भेटवस्तू मिळणार आहेत, तसेच कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत, कारण की सर्वांना ज्या भेटवस्तू मिळणार नाहीत, काही अशा महिला आहेत की ज्यांना या भेटवस्तू मिळणार नाहीत। त्यांना का मिळणार नाहीत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यांना कधी मिळतील हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये लगेचच जाणून घेणार आहोत। तर त्या अगोदर मित्रांनो, या 3 भेटवस्तू कोणकोणत्या आहेत हे जाणून घेऊया आणि त्या वस्तू कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊया। तर मित्रांनो, पहिली जी भेटवस्तू आहे की जी लाडक्या बहिणींना दिवाळी अगोदरच मिळणार आहे ती म्हणजे दिवाळीचा बोनस। होय मित्रांनो, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये तसेच नोव्हेंबर महिन्याचे देखील 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये 10 ऑक्टोबरच्या आत महिलांना देण्यात येणार आहेत। काही महिलांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा देखील झाले आहेत, तर काही महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रोसेसही सुरू आहे। ज्यांना अजूनही दिवाळी बोनस 3,000 रुपये आले नसतील त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा 100% मिळून जातील। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस म्हणून जमा केले जाणार आहेत। अशा प्रकारची घोषणा काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्यामार्फत करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि हीच लाडक्या बहिणींना शासनाकडून दिवाळीची भेट आहे अशा प्रकारे शासनाकडून सांगण्यात आले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी जी भेटवस्तू आहे ती म्हणजे आता कालपासून महिलांच्या बँक खात्यावरती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिले जाणारे मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांनी मागच्या आठवड्यामध्ये सिलेंडर भरले होते त्या महिलांच्या खात्यात एका सिलेंडरचे 830 रुपये जमा झाले आहेत आणि याबाबत महिलांना मेसेज देखील आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो, आता महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पहिले सिलेंडर हे मोफत मिळाले अशा प्रकारे याचा अर्थ होतो आणि अजून 2 सिलेंडर महिला भरू शकतात। म्हणजेच मित्रांनो, वर्षाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत शासनाकडून 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जातात। अगोदर ते सिलेंडर आपल्याला भरावे लागतात, त्याच्यानंतर त्या सिलेंडरच्या किमती इतके पैसे आपल्या बँक खात्यावरती सबसिडीच्या स्वरूपात जमा केले जातात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, केंद्र शासनाकडून 300 रुपये जमा झालेले आहेत आणि राज्य शासनाकडून सबसिडीच्या स्वरूपात 508 रुपये जमा झाले आहेत। हे पैसे महिलांना 10-5 रुपये कमी अधिक जमा झालेले आहेत। असे एकूण मित्रांनो एकंदरीत 830 रुपयाचे एका सिलेंडरसाठी अनुदान हे महिलांच्या बँक खात्यावरती अगोदरच जमा करण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आता महिलांना दिवाळी आधीच दुसरी जी भेटवस्तू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत
वार्षिक मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता महिलांना दिवाळी आधीच मिळणे सुरू झाले आहे। ज्या महिला सिलेंडर भरतील त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती आता हे 830 रुपयाचे अनुदान देखील जमा केले जात आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता तिसरी भेटवस्तू कोणती आहे याबाबत जाणून घेऊया। तर मित्रांनो तिसरी जी भेटवस्तू आहे ती म्हणजे मोबाईल। होय मित्रांनो, सरकारमधील एका मोठ्या नेत्याने याबाबत घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त मोबाईल गिफ्ट म्हणून देणार आहोत। आणि ते नेते म्हणजे मित्रांनो मंत्री उदय सामंत साहेब यांनी एका कार्यक्रमाअंतर्गत सांगितले होते की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस तर मिळणारच आहे, परंतु मित्रांनो त्यासोबतच बहिणींची दिवाळी अजून गोड करण्यासाठी आम्ही लाडक्या बहिणींना मोबाईल देखील गिफ्ट म्हणून देणार आहोत। अशा पद्धतीने यांच्यामार्फत घोषणा ही करण्यात आलेली आहे। मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो काही चौथा आणि पाचवा हप्ता आहे तो तर बहिणींच्या खात्यावरती ॲडव्हान्समध्ये 3000 रुपये जमा हे होतच आहेत, परंतु त्यासोबतच आता महिलांना मोबाईल देखील देण्याबाबतची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु आता यासाठी काय करावे लागेल, काही फॉर्म भरावा लागेल की नाही, अशा प्रकारे लाडक्या बहिणींना प्रश्न हे मनात निर्माण होत आहेत। आता मोबाईल घेण्यासाठी हा फॉर्म कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे, नेमकी प्रोसेस ही नक्की काय असणार आहे, कोणकोणत्या महिला यासाठी पात्र असतील याबाबत अजून फारशी माहिती मिळालेली नाहीये। परंतु मोबाईल गिफ्ट दिला जाईल अशा प्रकारे घोषणा ही नक्की करण्यात आलेली आहे, परंतु याबाबत अजून शासनाकडून अधिकृतपणे अशी काही माहिती देण्यात आलेली नाहीये। परंतु मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार येत्या 8 तारखेला सोलापूरमध्ये एक वचनपूर्ती सोहळा हा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आयोजित केला जाणार आहे आणि त्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्री अजितदादा पवार साहेब हे तिघे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि त्या कार्यक्रमात याबाबत घोषणा केली जाऊ शकते अशा प्रकारची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। परंतु निश्चितपणे याबाबत अजून काही सांगता येत नाही, ते आता आपल्याला 8 ऑक्टोबरलाच करणार आहे, कारण की वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन हे 8 ऑक्टोबरला करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी महिलांसाठी अजून काही योजनांची घोषणा ही केली जाऊ शकते। त्याच्यातच आता मोबाईल महिलांना मिळेल की नाही याबाबत सुद्धा आपल्याला समजणार आहे। पण जर समजा घोषणा झाली नाही तर मात्र महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार नाही आणि जर तशी काही घोषणा झालीच तर मात्र महिलांना मोबाईल हा मिळेल, तर तो कोणत्या महिलांना मिळेल, कसा मिळेल हे त्याच वेळी आपल्याला समजणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो महिलांना आता दिवाळीपूर्वीच हे 3 भेटवस्तू मिळणार आहेत। यापैकी 2 भेटवस्तू मिळण्यासाठी सुरुवात देखील झालेली आहे आणि एक जी आहे त्याबाबत अजून काही निर्णय झालेला नाहीये, म्हणजेच मोबाईल बाबत, तर ते सुद्धा आता आपल्याला 8 तारखेला समजणारच आहे। परंतु आता याबाबत आपण जाणून घेऊया की आता कोणकोणत्या महिलांना या 3ही भेटवस्तूंपैकी एकही भेटवस्तू मिळणार नाही। तर मित्रांनो या ठिकाणी या ज्या काही 3 भेटवस्तू आहेत या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठीच आहेत। त्यामुळे या योजनेअंतर्गत अशा काही महिला आहेत की ज्यांनी या ठिकाणी अर्ज तर केलेले आहेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ हा मिळालेला नाहीये आणि त्याचे कारण म्हणजे त्या महिलांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक नाहीये किंवा काही महिलांचे जॉईंट खाते असेल तर काही महिलांचे दुसरे काही प्रॉब्लेम असतील। तर अशा प्रकारच्या जेवढ्या पण महिला आहेत मित्रांनो की ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज तर केलेला आहे, त्यांचा अर्जही अप्रूव्ह झालेला आहे, परंतु त्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळालेला नाहीये। तर अशा महिलांना त्या महिला जोपर्यंत त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करत नाही किंवा ज्या महिलांचे जॉईंट खाते आहे त्या महिला त्यांचे वैयक्तिक सेपरेट खाते हे ओपन करत नाही, तोपर्यंत त्यांना या योजनेअंतर्गत जेवढे पण लाभ हे दिले जात आहेत ते मिळण्यासाठी प्रॉब्लेम हा येणार आहे। त्यामुळे अशा महिला जेव्हा पण त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करतील त्यावेळेस त्यांना या योजनेअंतर्गत मिळणारे सर्व लाभ हे दिले जातील। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या 3 भेटवस्तू देखील दिल्या जाणार आहेत आणि त्या सुद्धा दिवाळीच्या अगोदर।